जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील मेजर संदीप उर्फ अजय किरू कारकेले हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे 244 बटालियन मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते। सोमवारी रात्री कर्तव्यावर असताना ते शहीद झाले। त्यामुळे त्रिभुवनवाडी गावासह संपूर्ण पाथर्डी तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे। बुधवारला सकाळी शहीद जवान संदीप कारकेले यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी त्रिभुवनवाडी येथे आणण्यात आले। यावेळी डीआयजीपी सीआरपीएफ तळेगाव पुणे यांनी शहीद जवान संदीप किरू कारकेले यांच्या त्रिभुवनवाडी येथील निवासस्थानी मानवंदना दिली। यावेळी शहीद जवान संदीप उर्फ अजय किरू कारकेले यांच्या निवासस्थानापासून सजवलेल्या रथातून स्मशानभूमीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहीद जवान संदीप कारकेले अमर रहे, भारत माता की जय या घोषणांनी परिसर अक्षरशः दुमदुमून गेला होता। यावेळी संदीप उर्फ अजय किरू कारकेले यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील देशभक्तांनी उपस्थित राहून अखेरची मानवंदना दिली।
यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल, अहिल्यानगर जिल्हा पोलीस, पाथर्डी तालुका पोलीस, माजी सैनिक बौद्धिशीय संघटना, त्रिदल संघटना, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार पंकजताई मुंडे तसेच पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी, देवराई, निंबोडी, कोल्हार, कांबरगाव, घाटशिरस आदी गावच्या ग्रामपंचायतच्या वतीने तसेच सोसायटीच्या वतीने तसेच पत्रकार संघटना आणि विविध संत महंतांकडून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आमच्या गावचे एक जवान वीर पुत्र आम्ही गमावलेला आहे। देशासाठी एक अभिमानाची पण बाब आहे की देशासाठी आमच्या गावचे वीर जवान संदीप कारकेले गेलेले आहेत आणि दुःखाची पण बाब आहे की एक तरुण उमदा आणि एकुलता एक मुलगा नानांचा गेलेला आहे। त्याचं एक दुःख वाटतं। आमच्या गावावरती शोककळा पसरलेली आहे। सर्व गाव हळहळ व्यक्त करत आहे। परवापासून आमच्या गावामध्ये जेवण केलेलं नाही, चुली पेटलेल्या नाहीत। आज आमच्या गावामध्ये जर पाहिलं तर घरोघर जर जाऊन पाहताल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त रडणं आहे। माझे नातेवाईक श्री अजय केरू कारखिले हे CRPF मध्ये तैनात असताना त्यांना वीरमरण आले। त्यानिमित्ताने मी माजी सैनिक या नात्याने इथे त्यांना मानवंदना देण्यासाठी आलो आणि पोलीस नाईक या नात्याने पोलीसच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली। मोलाचं कार्य त्यांनी केलेलं असून स्वतःचा जीवन अर्पण करून टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना शहीदाचं एक वीरमरण आलेलं असल्या कारणाने एक आम्हाला दुःखही वाटतं आणि एक अभिमानी वाटतो। नेहमीच हसतमुख असणारा, नेहमी मदतीसाठी तत्पर असणारा संदीप हा गावातील सर्वांचा लाडका होता। सर्व मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या गळ्यामधील तो तैत होता। संदीप जेव्हा जेव्हा सुट्टीसाठी गावाकडे यायचा तेव्हा तेव्हा गावातील तरुणांना जे लष्करामध्ये भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना तो मार्गदर्शन करायचा। गरीब विद्यार्थ्यांना स्वतःहून पुस्तके घेऊन द्यायचा। भरती कसं व्हायचंय याचं मार्गदर्शन करायचा। त्यामुळे तरुणांसाठी तो एक आयडॉल होता। अशा या संदीपच्या जाण्यानं निश्चितच त्रिभुवनवाडी गावासह संपूर्ण पंचक्रोशीची खूप मोठी हानी झालेली आहे। संदीपच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबासह गावाची हानी झालेली आहे, परंतु तो देशासाठी शहीद झाला याचा आम्हा सर्व त्रिभुवनवाडी ग्रामस्थांना निश्चितच अभिमान आहे। यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल, DIGP CRPF तळेगाव पुणे यांनी शहीद जवान संदीप केरू कारखेले यांच्या परिवाराला तिरंगा ध्वज सुपूर्द केला। यावेळी पत्नी स्नेहल संदीप कारखेले आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता। यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोक सलामी गार्ड पोलीस मुख्यालय अहिल्यानगर यांनी शहीद जवान संदीप उर्फ अजय कारखेले यांना मानवंदना दिली। खड़े खड़े एक लाख खर्च पेश कर भर वीर भर पेश कर भर वीर भर पेश कर भर जगाड़ खाली कर जगाड़ बाजू शस्त्र
शौगार्ड शहीद को अंतिम की सलामी देगा। सलामी शस्त्र। तसेच डीआयजीपी सीआरपीएफ तळेगाव पुणे यांनी शहीद जवान संदीप कारखेले यांना मानवंदना दिली। आज शहीद जवान संदीप केरोजी कारखिले हे केंद्रीय रिझर्व्ह पोलीसमध्ये 244 बटालियनमध्ये कार्यरत होते। त्यांना वीरमरण प्राप्त झाले। या निमित्ताने आमच्या DIGP CRPF तळेगाव पुणे यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून सलामी मानवंदना देण्यात आलेली आहे। त्रिभुवनवाडी येथील शहीद जवान संदीप किरू कारखेले यांच्या अकाली जाण्याने शहीद होण्याने त्यांच्या परिवारासह त्रिभुवनवाडी गाव आणि पंचकृषीची मोठी हानी झाली आहे। मात्र देश सेवेसाठी शहीद होऊन मेजर संदीप किरू कारखेले हे अमर झाले हे नक्की। तिसगावहून प्रतिनिधी कृष्णा लवांदेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।